कनिष्ठ आदेश पारित करतात तर वरिष्ठांकडे केस चालू आहे तर कनिष्ठ कसे काय आदेश पारित करू शकतात? याला शासनाचं काय हे आहे? एखादी व्यक्ती त्यांचं म्हणणं की याला आधार काय की एखाद्याचा जर तुमचा जो वरिष्ठ तुमचा जो वाद आहे तो बिल्डर बरोबर वाद आहे. बिल्डरशी वाद नाही, आता आम्ही म्हणतो बिल्डरशी वाद आहे. आता तुम्ही बिल्डर बरोबर वाद आहे. आता आमचा मेन मुद्दा तुमचा तोच आहे, नाही, तुमचा वाद आहे तो ठीक बिल्डरशी आहे. वाद आहे. तुमची संस्था जी रजिस्टर झाली आहे एमसीज ऍक्ट 1960 याचा अर्थ तुम्हाला जे निबंधकांनी जे आदेश दिले त्या आदेशात तुम्हाला पालन करत आहे. निबंधकांनी प्राथमिक अधिकारी नेमण्याचं कारण काय आहे की तुमच्या संस्थेने त्यांच्या आदेशाचं पालन केलं नाही. परत तुमची कमिटी अल्पमतात आलेली आहे. बायलॉज नंबर 114 नुसार तुमचं आमची कमिटी अल्पमतात आली आहे. ह्याचं पत्र तुम्ही आम्हाला तुमची कधी दिलंय? सोसायटी तुम्ही आमची सोसायटी अल्पमतात आला आहे तर आम्हाला पत्र कधी दिलेलं आहे? तुमच्या सोसायटीचे वरिष्ठांनी आम्हाला पत्र कधी अल्पमतात आलं आहे? आम्हाला कुठे पत्र दिलेलं आहे? आणि पत्र न देता जर तुम्ही तुमच्या आदेश कसे काय पारित करता? सगळे पत्र पोस्टाने पाठवली माननीय उपनिबंधक कार्यालयाने तुम्हाला सगळे पत्र पाठवलेले आहेत. अल्पमतात आलेली आहे किंवा माननीय उपनिबंधक सहकारी संस्थांनी सगळे पत्राचे ऑर्डर तुम्हाला पोस्टाने हे पण ही गोष्टीचं हे ताबा घ्यायचं तर हे पण तुम्ही पोस्टाने हे करू शकता. आता तुम्ही हे धाक दबावण्यासाठी तुम्ही डायरेक्ट म्हणजे एखाद्या माणसाला न्याय न मिळाल्याप्रमाणे एखादा गरीब माणूस असेल, आम्ही तो काय न करता तुम्ही नाही आदेशाचं नाही तुमचे वरिष्ठ जे आहेत ते इतर याला हाताखाली करू नाही करतात. स्पीकर पे डाल, स्पीकर पे है, बोलिए मॅडम. स्पीकरवरती फोन आहे. मी सर्वसामान्य माणसांना अपील जे आहे चॅलेंज केलेली आहे. जेव्हा ती अपील चॅलेंज केलेली आहे तर त्याला पॅनलिस्ट भेटले वरती त्याला स्टे भेटलेला नसतो. ते तुम्ही वन ऑफ द पार्टी आहे, तुम्हाला समन्स आलेलं आहे. ड्युरिंग अपील पिरियड आम्ही अपील केलेली आहे तर तुम्ही त्या ऑर्डरला कसं प्रेस करू शकता? मी माझं पत्र वसई रजिस्टर ऑफिसला दिलेलं आहे. त्यानुसार साहेबांनी मला 80चे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मी सोसायटीचा चार्ज घेत आहे. तुम्हाला ती पण अजून तिथे निर्णय नाही झाला. हां, जेव्हा निर्णय लागेल तुमचा, जेव्हा कोकण भरून तुमचा निर्णय लागेल की यांचा चार्ज तुम्ही त्यांना परत देऊन टाका तर मी तुम्हाला चार्ज दिला जाईल तो ॲज इट इज. तुम्हाला मी तुमची ऑर्डर जेव्हा मी चॅलेंज केलेली आहे तर त्या ऑर्डरला प्रेस करायला तुम्ही येऊ नाही शकत. बघा चॅलेंजमध्ये ऑर्डर माननीय उपनिबंधक पण आहेत, मी पण आहे. मी माझा अहवाल जो आहे मी माननीय उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था वसई येथे सादर केलेला आहे. आता माझं जे म्हणणं आहे ते माननीय उपनिबंधक कोकण भवनला करतील. ते तिथे तुमचं म्हणणं मांडलं तुम्ही, पण तुम्ही तिथे डिव्हिजनल जॉईंट रजिस्टरकडे या. चॅलेंजिंग ऑर्डर आहे. माझं म्हणणं लेखी म्हणणं माझी कॉपी जी आहे मी माननीय उपनिबंधकांना दिलेली आहे. ती माझी कॉपी माननीय उपनिबंधक कोकण भवनला सबमिट करतील. ते तुम्हाला तिथे कोकण ते करतील, ते तुमची आणि त्यांची अंडरस्टँडिंग आहे. आम्ही तुम्हाला सेपरेट पार्टी बनवली आहे ना. तर सेपरेट पार्टी बनवली आहे तर तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे त्यांना मी माझं